श्री गणेशाय नमः. श्रावणी अमावस्या 23 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. ही अमावस्या शनिवारी येत आहे म्हणून तिला शनी अमावस्या असेही म्हणतात. श्रावणी अमावस्या 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11:55 सुरू होत आहे आणि 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:35 वाजता समाप्त होत आहे. म्हणून अमावस्या व्रत आणि पूजा 23 ऑगस्ट रोजीच विधिवत केले जाईल. ही तिथी शनिवारी येत आहे म्हणून तिला शनिश्चरी अमावस्या असेही म्हटले जाईल, जे आणखी विशेष मानले जाते कारण शनिवारी शनी आणि पूर्वजांचे विशेष आशीर्वाद मिळतात. श्रावण महिन्याची सांगता शनिवारी होत आहे. शनिवारी अमावस्या आहे. या दिवशी पोळा सण साजरा केला जातो. तसेच श्रावण अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. शेवटच्या श्रावण शनिवारी अश्वत्थ मारुती पूजनही केले जाणार आहे. शनिवार या दिवसावर शनी ग्रहाचा अंमल असतो. ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावणी अमावस्येला कुशाग्रहणी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी गोळा केलेला कुश खूप पवित्र आणि फायदेशीर असतो असे मानले जाते. त्याच दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी सुख समृद्धीसाठी पिठोरी अमावस्येचा उपवास करतात. या व्रतात माता पिठापासून 64 योगिनींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात. याशिवाय या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे आणि दान करणे याला खूप महत्त्व आहे. स्नानानंतर पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध विधिवत केले जातात. यासोबतच गरीब आणि गरजूंना अन्न, कपडे आणि पैसे दान करणे शुभ मानले जाते. शनीचा प्रतिकूल प्रभाव किंवा शनिदोष असेल तर तो कसा ओळखावा यासाठी कोणते उपाय करणे लाभदायक ठरू शकतात. शनी महाराजांनी निर्माण केलेली प्रतिकूल परिस्थिती खूप वेदनादायी ठरू शकते. अशा परिस्थितीत शनी ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी उपाय केल्यास थोडा फरक पडतो असे म्हटले जाते. तसेच ज्यांची साडेसाती सुरू आहे किंवा ढिया प्रभाव सुरू आहे अशांनीही हे उपाय करणे उपयुक्त ठरू शकते असे म्हटले जाते. क्षमतेपेक्षा अधिक काम करूनही कामात श्रेय मिळत नाही. सतत आर्थिक नुकसान होते किंवा काम बिघडते. खूप मेहनत घेऊनही एखाद्या कामात अपयश येते. कोणताही खोटा आरोप होतो. एखादी महाग वस्तू हरवते किंवा चोरी जाते. यासाठी शनिवारी सकाळी तसेच प्रदोषकाळी तिन्ही सांजेला दिवे लागणीला शनिदेवाचे स्मरण पूजन करावे. शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी मारुती, विष्णू, महादेव या देवाची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते असे सांगितले जाते. साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतांचा जप रोज करणे लाभदायक ठरतो. शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावेत. तेलाचा दिवा लावावा. स्वकष्टार्जित धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावेत. शनिवारी काहीतरी दान करावे. शनी बीज मंत्राचा जप दररोज करावा. विशेषतः शनिवारी अवश्य करावा. रोज हनुमान चालीसी म्हणावे. निस्वार्थ मनाने गरीब माणसांना नेहमी मदत करावी. हनुमंताचे दर्शन घेणे. समर्थ रामदास कृत मारुती स्तोत्र म्हणावे. हनुमान चालीसा, बजरंगी बाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुण वर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. शनीची उपासना, शनी स्तोत्राचे 21 वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनी दर्शन असे उपाय सांगितले जातात. ज्या लोकांना शनी महादशेमुळे त्रास होत असेल त्यांनी शनिधामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे. पिंपळाच्या मुळाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे. या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदी, तलावात किंवा घरी गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करावे. स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि वाहत्या पाण्यात काळे तीळ वाहावे. या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण आणि पिंडदान करावे. त्यासाठी कुश आणि काळे तीळ वापरावेत. या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करावे आणि दिवा लावावा. पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. या दिवशी गरीब, गरजू व्यक्ती किंवा ब्राह्मणाला अन्न, कपडे, बूट, चप्पल आणि दक्षिणा दान करावी. या दिवशी गायीच्या दानाचेही विशेष महत्त्व आहे.
तसेच या दिवशी पोळा सण मोठ्या थाटात साजरा केला जातो. आपला देश ऋषीप्रधान होता, आता तो कृषीप्रधान झाला आहे. हा खेड्याचा, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा देश आहे. निसर्ग संपत्तीने भरलेला आणि भारलेला, संस्कृतीने नटलेला, ग्रामीण लोककलांनी नटलेला. इथे प्रत्येक गोष्टीचे अप्रूप कौतुक आणि कृतज्ञता. शेतकऱ्यांच्या जीवाला जीव देणारा आवडता प्राणी म्हणजे त्यांचे बैल, राजा आणि सर्जा. रात्रंदिवस त्यांच्याबरोबर राब राबणारा. म्हणून तर संध्याकाळी गोठ्यात दावणीला बांधल्यावर या राजाच्या आणि सर्जाच्या पाठीवर, मानेवर शेतकरी प्रेमाने आणि कौतुकाने हात फिरवतात. बैलही प्रेमाने भारावून जातो. त्यांच्याशी तो मुकसंवाद साधतो. तोच खरा प्राणीमित्र. हे बैल म्हणजे त्यांचे जीव की प्राण. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येते. वर्षभर बैलांशी क्रूरतेने वागल्याचा पश्चाताप होतो. म्हणून बैलाला या दिवशी आराम दिला जातो. याच कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा श्रावण अमावस्येचा दिवस. या दिवशी बैलांना काहीही काम दिले जात नाही. त्यांना सजवून थाटामाटात गावातून मिरवणूक काढून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.